नमस्कार मंडळी, द वन विथ आर्ट या माझ्या चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत। या कलाकृतीला लागणारं साहित्य हे 6 नंबरचे मोती घेतलेले आहेत मी, रॉयल ब्ल्यू आणि पांढरे। त्याच्यानंतर हा 50 नंबरचा धागा, ही एक 7 नंबरची नीडल आणि ही कात्री। तर हे करताना आपल्याला ही एक प्लेट आता करून घ्यायची आहे। तर ती कशी करायची ते बघूया। हे करताना आपल्याला एक 4चा चौकोन करून घ्यायचा आहे आणि एक पक्की गाठ पाडून घ्यायची। हा एक 4चा चौकोन केला आहे। आता याच्यावरती एक 5चा चौकोन 5चा गोल करायचा आहे। त्याच्यासाठी आपल्याला 4 मोती टाकायचे आहेत। 4 मोती टाकून या त्याच्यातून नीडल काढून घ्यायची। त्याच्यानंतर ह्या 5च्या गोलावर वरच्या गोलावरती वरच्या 2 मोत्यांवरती एक चौकोन करून घ्यायचा आहे। त्याच्यासाठी 3 मोती घालायचे आणि 3 मोती घालून हा चौकोन पूर्ण करायचा। हे 3 मोती घातले आहेत मी या ठिकाणी। आता दुसऱ्या मोत्यावर सुद्धा एक चौकोन परत करून घ्यायचा आहे। आता या मोत्यावरही आपल्याला परत एक चौकोन करायचा आहे। या मोत्यातून नीडल टाकून घ्यायची। तर या ठिकाणी 3 मोती टाकायचे आहेत आपल्याला। 2 मोती टाकून या ठिकाणी एक त्रिकोण करायचं। तर त्रिकोण करून ही नीडल या इकडच्या 2 मोत्यांवरती आपला एक परत चौकोन तयार होईल। इथे एक चौकोन करायचा। आता या ठिकाणी हे 3 मोती आले आहेत। आता आपल्याला या 3 मोत्यांवरती काम करायचे। याला आपल्याला थोडंसं त्रिकोणी करत वाढवत न्यायचे आणि त्यासाठी आपण या पद्धतीने ही डिझाइन करतोय। आता ही नीडल ह्या मोत्यामध्ये आणायची। या मोत्यामध्ये आणून परत इथे एक 3 मोती टाकून एक चौकोन तयार करून घ्यायचा। आता या ठिकाणी परत आपल्याला 3 मोती टाकायचे आहेत।
आणि 3 मोती टाकून या मोत्यातून नीडल काढून घ्यायची. आता आपल्याला ह्या 2 मोत्यांवरती मिळून एक चौकोन तयार करायचा आहे. आता आपल्याला ह्या 2 मोत्यांवरती एक चौकोन करून घ्यायचे आहे. आणि ही सुई वर घेऊन घ्यायची. तर नीडल ह्या वरच्या व्हाईट मोत्यामध्ये घेऊन यायची आहे. आता या ठिकाणी आपल्याला हे 4 मोती मिळाले आहेत. 1 2 3 4. ह्या 4ही मोत्यावरती चौकोन करायचं आहे. त्याच्यापैकी पहिल्या 2 मोत्यांवरती व्हाईट करायचं आहे आणि मधला एक मोती फक्त ब्ल्यू घ्यायचा. इथून ब्ल्यू डिझाईनला आपली सुरुवात होईल. तर या ठिकाणी मी एक चौकोन करते. हा चौकोन करून घ्यायचा आहे. ही नीडल वर काढून घ्यायची. वर काढून आता या ठिकाणी आपल्याला एक व्हाईट आणि एक ब्ल्यू मोती घ्यायचा, कारण आपण सेंटरचा मोती आपण ब्ल्यू कलरचा घेतोय. आता ह्या उरलेल्या 2ही मोत्यावरती आपल्याला व्हाईट चौकोन करून घ्यायचे आहेत. आता आपल्याला ह्या पांढऱ्या मोत्यावरती आणि ह्या पांढऱ्या मोत्यावरती 2 मोत्यांवरती 2 चौकोन करून घ्यायचे आहेत. तर याच्यामध्ये पहिला चौकोन करूया आपण. 3 मोती होऊन आणि त्याच्यानंतर 2 मोती घालून. तर हा आपला पहिला चौकोन. आता आपल्याला ह्या इथल्या या 2 मोत्यांवरती चौकोन करायचं आहे. आता या ठिकाणी आपल्याला एक ब्ल्यू मोती टाकायचा आहे आणि एक पांढरा, एक निळा आणि एक पांढरा, असे 2 मोती आपण टाकणार आहे. आणि ह्या इथल्या 2 मोत्यांवरती, खालच्या 2 मोत्यांवरती चौकोन करून घ्यायचे. आता ही नीडल मी ह्या ब्ल्यू मोत्यात टाकते. आणि या ठिकाणी आपल्याला 2 ब्ल्यू मोती घालायचे आहेत आणि एक त्रिकोण तयार करायचे या ठिकाणी. आणि त्रिकोण तयार करून त्यानंतर आता नेहमीप्रमाणे आपल्याला 2-2 मोत्यांवरती 2 चौकोन तयार करून घ्यायचे आहेत.
हा पहिला चौकोन ह्या ब्ल्यू आणि व्हाईटवरती येईल आणि दुसरा या व्हाईटवरती येईल. हे दोन्ही चौकोन मी करून घेते. आता आपल्याला दोन्ही ठिकाणी व्हाईटच चौकोन करायचे आहेत, व्हाईट मोत्याचे. तर हे दोन्ही चौकोन मी करून घेते. ह्या 2 मोती टाकायचे आणि एक ब्ल्यू आणि एक व्हाईट, ह्या 2 मोत्यांवरती हा चौकोन आपल्याला करून घ्यायचा आहे. आता पुढचं चौकोन ह्या 2 मोत्यांवरती आपल्याला करायचं आहे. तर ही नीडल आपण या वरच्या मोत्यावरती घेऊन येऊ आणि ह्या 2 मोत्यांवरती 2 मोत्यांचा, पांढऱ्या 2 मोत्यांचा आपल्याला चौकोन करून घ्यायचा आहे. आता परत या पांढऱ्या मोत्यावरती एक चौकोन करायचं आहे. त्यासाठी आपल्याला 3 व्हाईट मोती टाकावे लागतील. आता हा एक वर चौकोन करून घेतला मी 3 व्हाईट मोती टाकून. आता नीडल ह्या मोत्यातून आपल्याला काढून घ्यायची आहे आणि या ठिकाणी एक ब्ल्यू मोती घालून चौकोन करून घ्यायचे. एक ब्ल्यू घालायचं आणि एक व्हाईट घालायचं. या व्हाईट मोत्यातून टाकायची नीडल आणि या व्हाईट मोत्यातून काढून घ्यायची. आता ही नीडल ह्या ब्ल्यू मोत्यातून टाकायची तर या ठिकाणी आपल्याला 3 ब्ल्यू मोती टाकायचे आहेत. 1, 2 आणि 3. आणि या ठिकाणी एक 5चा गोल आपण केलेला आहे. त्याच्यानंतर नीडल ह्या मोत्यात आणायची आणि ह्या मोत्यावर एक चौकोन आणि एक या मोत्यावर चौकोन. आता हे दोन्ही चौकोन मी करून घेते. 2 पांढरे मोती इथे टाकायचे, 2 इथे टाकायचे आणि इथपर्यंत या बाजूला जसं केलं तसंच याही बाजूला आपल्याला करून घ्यायचे. आता आपल्याकडे 6 मोती आहेत. 1, 2, 3, 4, 5, 6. या प्रत्येक मोत्यावरती एक एक चौकोन करायचा आहे आणि त्याच्यापैकी मधल्या 2 निळ्या मोत्यांवरती निळ्या मोत्याचे 2 चौकोन करून घ्यायचे. तर या ठिकाणी एक पांढरा चौकोन करते मी. हा एक चौकोन झाला आपला. आता या ठिकाणी एक ब्ल्यू मोती आणि एक व्हाईट मोती. तशाच पद्धतीने आता हे चौकोन मला पूर्ण करायचे आहेत. इथे ब्ल्यू मोत्यांचे करायचे आहेत आणि इथे व्हाईट मोत्यांचे. हे 4ही करून घेते मी आणि पुढची स्टेप दाखवते. आता ह्या मोत्यावर परत पांढरा एक चौकोन करायचे आहे. 3 मोती ओवून पांढरेच मोती ओवायचे आहेत कोपऱ्यावरचे आणि त्याच्यानंतर या बाजूला एक ब्ल्यू आणि एक पांढरा असा परत एक चौकोन करून घ्यायचा.
एक पांढरा आणि एक निळा, असे 2 चौकोन करून घ्यायचे. आता या ठिकाणी आपल्याला 2 निळ्या मोत्यांचं चौकोन करून घ्यायचं आहे. तर या ठिकाणी आपण 2 मोती घालून घेणार आहे आणि 2 मोती घालून हा चौकोन पूर्ण करायचा आहे. आता ही नीडल आपल्याला ह्या मोत्यात आणायची आहे आणि इथे फक्त 2 मोती टाकून एक त्रिकोण करून घ्यायचे. आता सेम प्रोसेस आपल्याला रिपीट करायची आहे. चौकोन, एक निळा चौकोन आणि 2 पांढरे चौकोन. तर या ठिकाणी परत एक आपल्याला निळे मोती घालून चौकोन करून घ्यायचे आहे. 2 निळे मोती. आता ह्या उरलेल्या 2 मोत्यावरती व्हाईट चौकोन करून घ्यायचे आहेत. परत ह्याच्यावरती या कोपऱ्यावरती एक चौकोन करायचा आपल्याला. त्याच्यासाठी आपल्याला 3 मोती ओवायचे आहेत. आता या ठिकाणी एक पांढरा मोती आणि एक निळा मोती, असे 2 मोती ओवून घ्यायचे. ह्याच्यावर परत आता 2 निळ्या मोत्यांचं चौकोन करायचं आहे. एक आणि 2 निळे मोती घालून एक चौकोन तयार करून घ्यायचं आहे. आणि ही नीडल ह्या निळ्या मोत्यातून काढून घ्यायची. आता आपल्याला 3 निळे मोती टाकायचे आहेत आणि निळे मोती टाकून ह्या 2 मोत्यातून काढून घ्यायच्यात. म्हणजे या ठिकाणी 5चा गोल तयार होईल. आणि सेम प्रोसेस आता पुढे रिपीट करायची आहे. आपल्याला 3 चौकोन तयार करून घ्यायचे आहेत. हा 2 निळ्या मोत्यांचा चौकोन असेल आणि 2 व्हाईट मोत्यांचा असेल. तर या ठिकाणी आपल्याला हे साईडचे मोती मोजायचे आहेत आणि हे 11 मोती घ्यायचे. ते 1 2 3 4 5 6 7 8 9 10 आणि 11. आता 12वं हे करताना आपल्याला काय करायचं आहे, हा जो मोती आहे हा एक सोडून द्यायचा आणि ह्या मोत्यावरती चौकोन करायचं आहे. इकडूनही एक सोडायचा आणि इकडूनही सोडायचा आणि प्रोसेस सेम रिपीट करायची. आता ही नीडल मला थोडी फिरवून आणायला लागेल त्या मोत्यावरती चौकोन करण्यासाठी. आता ही नीडल ह्या पांढऱ्या मोत्यावरती मी घेऊन आली आहे. आता या ठिकाणी आपल्याला 2 पांढरे मोती घालून घ्यायचे आहेत आणि एक निळा घ्यायचा आहे.
प्रोसेस सेम आहे, फक्त आता कमी करत न्यायचं आहे आपल्याला जेणेकरून त्याला एक गोल आकार तयार होईल. आता या ठिकाणी 2 मोत्यांचा एक चौकोन करायचा आहे. परत 2 मोती घालायचे आहेत. आणि या ठिकाणी सेम प्रोसेस आपल्याला या मोत्यापर्यंत रिपीट करायची आहे. सगळे चौकोन करायचे आहेत. एक इथे येईल, एक इथे येईल आणि एक इथे येईल. आता आपल्याला हा पण मोती सोडून द्यायचा आहे आणि ह्या ब्ल्यू मोत्यावरती चौकोन तयार करायचं आहे. त्याच्यासाठी आपल्याला नीडल थोडी फिरवून आणायला लागेल. आपण नीडल फिरवून घेऊ. आणि ह्या निळ्या मोत्यावरती एक चौकोन निळ्या मोत्याचंच करून घ्यायचे. 3 निळे मोती घालायचे आहेत. 1 2 आणि हा तिसरा. हा निळ्या मोत्याचा चौकोन झाला की इकडे पुढे आपल्याला नीडल घेऊन यायची. इथे परत एक चौकोन करायचा आहे. 2 निळ्या मोत्यांचा. या ठिकाणी आता आपल्याला 2 मोती टाकून घ्यायचे आहेत. आणि 2 मोती टाकून ही नीडल आपल्याला या खालच्या 2 मोत्यावर घेऊन यायची आहे आणि या ठिकाणी ह्या दोन्ही मोत्यांवरती चौकोन करून घ्यायचं आहे. एक चौकोन आणि दुसरा चौकोन. आता ही नीडल आपल्याला आता हा चौकोन सोडून द्यायचा आहे आणि पुढच्या 3 मोत्यांवरती करून घ्यायची डिझाईन. तर आता हा पहिला आपला एक चौकोन राहील. 3 मोती घालून 1 2 आणि 3. नीडलवरच्या मोत्यात घेऊन यायची. आता परत 5चा गोल करायचा आहे. 1 2 आणि 3. हा 5चा गोल झाला आहे आणि शेवटचा एक चौकोन आपल्याला केला की ही डिझाईन पूर्ण.
आता या ठिकाणी मी परत 2 मोती टाकून घेणार आहे आणि 2 मोती टाकून हा चौकोन आपल्याला या ठिकाणी पूर्ण करायचा आहे. हा धागा मी फिक्स करून घेते. या ठिकाणी ही डिझाईन आपली पूर्ण झाली आहे. थोडं पुढे घेऊन जायचं आणि धागा फिक्स करून घ्यायचा. अशा पद्धतीने ही डिझाईन पूर्ण झाली. आता हे जे आपण चौकोन करून घेतले आहेत, हे चौकोन तुम्ही संख्येला कितीही करू शकता. हे मी 10 चौकोन करून घेतलेले आहेत टोटल. हे पाहू शकता तुम्ही. आता ह्याच्या आपल्याला अनेक प्रकारच्या डिझाईन तयार करता येतात. मी तुम्हाला दाखवते. ही झाली. जर तुम्ही असे मोकळे ठेवले तर ह्याच्या डिझाईन तुम्ही करू शकता आणि बंद केलं तर तुम्हाला एकच डिझाईन म्हणून त्याला वापरता येईल. ही झाली एक रांगोळी. अशी सुंदर रांगोळी तयार होते. त्याच्यानंतर याला परत मी या स्टारमध्ये सुद्धा याला आपण ठेवू शकतो. बघा, अशा पद्धतीने सुद्धा ही रांगोळी आपल्याला ठेवता येते. आता आज आपण हे जे केलेलं आहे, हे केलेलं आहे एका टेबल मॅटसाठी. टेबल मॅटसाठी जर तुम्हाला ह्याचा यूज करायचा असेल तर मग तुम्हाला ह्याला फिक्स करावं लागेल, कारण हे आपल्याकडे 7 आहेत टोटल. आता हे टेबल मॅटसाठी याला फिट कसं करायचं ते बघूया. आता आपल्याला या अशा पद्धतीने याला जोडायचं आहे. जोडायला काही विशेष काहीच नाही आहे. याच्यामध्ये ह्या प्रत्येक ह्याच्यामध्ये एक अल्टरनेट ब्ल्यू मोती ओवायचा. आता तुम्ही हे असंच्या असं ठेवून देऊ शकता, जेव्हा पाहिजे तेव्हा अरेंज करू शकता. पण तुम्हाला टेबल मॅट म्हणून याचा जर यूज करायचा असेल तर मग याला शिवून घ्यावं लागेल. आणि रांगोळी म्हणून जर उपयोग करायचा असेल तर ह्या सगळ्या 10 प्लेट्स आहेत, ह्या 10ही प्लेट्स अशा मोकळ्या ठेवल्या तरी चालतील. आता टेबल मॅट कशी करायची ती बघूया आपण. याच्यामध्ये या एका मोत्यामध्ये निडल घालून घेतली मी. त्याच्यानंतर याच्यामध्ये अल्टरनेट एक ब्ल्यू मोती ओवून घ्यायचं आहे. खालचे अगदी काही कठीण नाही आहे, सोप्पं आहे बिलकुल जोडायला. हे अशा पद्धतीने सगळ्या प्लेट्स घालून घ्यायचे. ह्या असे एक एक मोती ओवून घेतले आणि याला आपल्याला एक गाठ पाडून घ्यायची आहे. ही गाठ मी पाडून घेते आणि मग 2 ठिकाणी आपण याला जोडणार आहे. तुम्ही पूर्ण ठिकाणीही जोडू शकता, काही प्रॉब्लेम नाही आहे. हे सगळ्या ठिकाणी जोडून घेऊ शकता, पण गरज वाटत नाही मला जोडायची. तर आता मी इथे गाठ पाडली आहे. आता काय करायचं, ही निडल ह्या 2 मोत्यांमध्ये आपल्याला घेऊन जायची आहे. बघा, आता ही निडल इथे आहे. त्याच्यानंतर याच्यात घालते आहे मी. त्याच्यानंतर आणि हे जे 2 मोती आहेत पांढरे, या 2 मोत्यांमध्ये निडल घेऊन जायचे. 5चा जो गोल होता त्या गोलातले 2 मोती घ्यायचे.
तर या ठिकाणी परत एक निळा मोती घालायचा आणि निळा मोती घालून ह्या 5 पैकी जे 2 मोती आहेत त्या 2 मोत्यांमधून नीडल टाकून घ्यायची. अशा पद्धतीने हे सगळे मोती मी टाकून घेते. हे अशा पद्धतीने मी जोडून घेतलं. हे अत्यंत रफली जोडलं आहे कारण मी ह्या सगळ्या प्लेट्स आता काढून टाकणार आहे. त्याच्यानंतर आता शेवटचा मोती ह्या 2 मोत्याच्या मध्ये एक मोती घेऊन ह्यासुद्धा प्लेट्स आपल्याला जोडून घ्यायचे आहेत. म्हणजे ह्या कॉर्नरला एक मोती जोडायचा किंवा तुम्ही सेंटरला सुद्धा घेऊ शकता, पण ती ही जी लाईन आहे याच्यामध्ये डिवाईड होईल आणि मला ते सलग दिसायला हवं होतं म्हणून मी ह्या मधले मोती घेतलेले नाहीत जोडून. तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही हे मधले मोतीसुद्धा जोडून घेऊ शकता. नाही तर काय होईल की ही डिझाईन जी आहे ही डिझाईन डिवाईड होईल. तर या ठिकाणी इथे सुद्धा एक मोती आपल्याला टाकून घ्यायचं आहे 2 मोत्यांच्या मध्ये, म्हणजे ही डिझाईन आपली कंप्लीट होते. तर अशा पद्धतीने ही एक सुंदरशी टेबल मॅट किंवा रांगोळी म्हणू शकता तयार झाली आहे. ही रांगोळी तुम्हाला कशी वाटली ते नक्की कळवा. त्याच्यानंतर चॅनलला नवीन असतील त्याने चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन नक्की प्रेस करा आणि कॉमेंट नक्की लिहा. मला कॉमेंटमध्ये तुमच्याकडून ऐकायला नक्की आवडेल. भेटूया अशाच नवनवीन कलाकृतीसोबत. तोपर्यंत धन्यवाद आणि नमस्कार.